गुरुपौर्णिमेनिमित्त सातारा जिल्ह्यातील पवित्र श्री क्षेत्र गोंदवले येथे यंदाही भक्तीचा महासागर उसळला। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविकांनी गोंदवले येथे हजेरी लावली। पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। संपूर्ण मंदिर परिसर श्रीराम जय राम या अखंड नामघोषाने दुमदुमून गेला होता। गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भजन, कीर्तन, नामस्मरण तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत भाविकांनी भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अनोखा संगम अनुभवला। भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन दहिवडी पोलीस स्टेशनने सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनाचे अत्यंत प्रभावी नियोजन केले होते। मंदिर परिसरासह प्रमुख मार्गांवर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते। त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणताही त्रास न होता शांततेत आणि सुरळीतपणे दर्शन घेता आले। वाहतुकीची कोंडी, गोंधळ किंवा कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या उत्कृष्ट नियोजनाची दखल घेत ग्रामपंचायत गोंदवले यांच्या वतीने दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला। गुरुपौर्णिमेसारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी, वाहतूक व्यवस्थेसाठी आणि शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पोलीस प्रशासनाच्या सेवाभावाला सलाम केला। प्रशासन, दहिवडी पोलीस आणि श्री गोंदवले संस्थान यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे गुरुपौर्णिमेचा हा भव्य सोहळा यशस्वी ठरला। उत्तम नियोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले असून भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अविस्मरणीय अनुभव घेऊन हजारो भाविक आनंदाने आपल्या गावी परतले। त्याबद्दल मी सर्वप्रथम ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ सर्वांचे मी आभार मानतो। ॲक्च्युली पोलिसांचे सन्मान हा ठराविक ठिकाणी होतो। बऱ्याचशा वेळा बघितलं पोलिसांना शिव्याच भेटतात, मी कसंही काम करतो, परंतु गोंदवलेत सन्मान भेटला आम्हाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि तुम्ही सन्मान करायची आवश्यकता नाही, ही आमची ड्युटीच आहे। आम्ही शासनाचे सेवकच आहोत। आम्ही तुमच्याच सगळ्याच्या थोड्या थोड्या करातून पगार घेतो आणि तेच काम करतो। त्यामुळे आमचा सन्मान करावा अशी काय अपेक्षा नव्हती। मी टाळतच होतो, कालच बोलवलं होतं पण मी टाळलं काल। आज बऱ्याच वेळा फोन आल्यावर मग असा इश्यू होतो की साहेबाला इगो आहे का, येत नाही म्हणजे काय इगो आहे का, म्हणून म्हटलं नाही ठीक आहे चला आपण जाऊया। ते काय माझ्या एकट्याचं काम नव्हतं। आता यांनी सांगितलं भुजबळ साहेब तर ते माझ्या एकट्याचं काम होते, सर्व आमच्या टीमचं काम होतं। आमच्या सर्वच टीमने एकदम चांगलं काम केलं। आमचे सर्वच होते, ट्रॅफिकचे लोक होते, इतर लोक होते आणि विशेष मसवड पोलीस स्टेशन काही बंदोबस्त आला होता, काही वडूजून आला होता, तिथले अधिकारी होते। सगळ्यांनी मिळून मला सरांनी सांगितलं होतं, SP सरांची सूचना होत्या की बंदोबस्त चांगला झाला पाहिजे। सरांच्या मार्गदर्शनाखाली, SP सरांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच आमचे DYSP सर आहेत, सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा चांगला सुरळीत बंदोबस्त करायचा प्रयत्न केला। त्यातून यश आले, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही सुदैवाने। आणि कसं घडणारही नाही, महाराजांच्या नगरीमध्ये आहोत आपण, तिथे अनुचित प्रकार घडणारच नाही, कारण असे लोक इथे नाहीत। मी बघितलं सर्व भाविक वर्ग जो होता तो एकदम सुसंस्कृत चांगल्या प्रकारचा भाविक वर्ग होता इथे। त्यामुळं असं काही घडायचं कुठले हेच नाही आणि समजूतदार लोक आहेत। सर्व सांगितलं की नाही काका इकडून जात होते, वाद घालत नव्हते। विशेषतः काय होतं, पोलिसांना कधी वैताग येतो तर आम्ही सांगून कंटाळतो, इकडून जा तरी लोक ऐकत नाही, फिरून परत इथंच येतात। त्यावेळेस माणसाला वैताग येतो। पण इथं असं काही कुठले भाविक नव्हते किंवा कुठले गाड्यांचे चालक असे नव्हते की ते आम्हाला त्रास देणारे, सांगितलं की जात होते। त्यामुळे एकदम सुरळीत झाला। आणि मला एक म्हणजे मी आता 1 महिना झाला बरोबर इथं आलेलो, तर सौभाग्य आहे माझं की मी इथे महादेवाच्या नगरीत आणि गोंदवले महाराजांच्या नगरीत ड्युटी करायचं योग आलंय। ठराविकच लोकांना भेटतो, सर्वांना भेटत नाही नशिबाने, त्यातलाही मी एक नशिबाने असं समजतो। इथे चांगल्या प्रकारे काम करायचा आम्ही प्रयत्न करू। माझ्या काळामध्ये चोऱ्यामाऱ्या होऊ देणार नाही, गुन्हेगारांना एकदम सरळ करू। यापूर्वी 2 ठिकाणी मी पोलीस स्टेशनची शिफ्ट केली होती, तिथेही चांगलं काम करायचा प्रयत्न केला, इथेही आम्ही चांगलंच काम करायचा प्रयत्न करू। आणि सर्व गोंदवलेकरांनी असेल किंवा आजूबाजूच्या सर्वच आमच्या तिथल्या गावातनी असेल, आम्हाला असं सहकार्य करावं
एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.